असलेल्या नेत्यांचा अपमान करणं, वारंवार देवदेवतांचा अपमान करणं, अशा पद्धतीच्या अपमानास्पद वक्तव्य त्यांनी वारंवार केलेली आहेत। एकंदरीत त्यांनी पहिल्यांदा एक गाणं म्हटलं, आता परत जर का सरकारची खिल्ली उडवण्यासाठी जी घटना घडलेली आहे त्याचं गांभीर्य कदाचित त्याला नसावं, आणि आता मला तर शंका आहे की त्याची मानसिक स्थिती पण कदाचित बिघडलेली असावी। कारण स्वतःला कायद्याच्या वर समजणं, स्वतःला शासनाच्या वर समजणं, माननीय सुप्रीम कोर्टाचा अवमान करून पण मला काहीच होऊ शकत नाही अशा भ्रमात राहणं, मला वाटतं काल माननीय संजय राऊत यांनी जे म्हटलं होतं की दोघांचाही DNA सेम आहे, मला वाटतं हा पुन्हा एकदा त्याचाच पुरावा लक्षात येतोय। आणि म्हणून कायद्याच्या नुसार त्या व्यक्तीवरती कारवाई ही केली जाईल। त्याला नोटीस सर्व केली गेलेली आहे, चौकशीकरता त्याला बोलावलेलं आहे, आणि जेव्हा तो हजर होईल, मला वाटतं काल त्यांनी स्वतःहून म्हटलं होतं की मी हजर होणार आहे आणि मी ह्या सगळ्या केसमध्ये प्रशासनाला सहकार्य करणार आहे। त्यामुळे त्यांनी समोर यावं आणि त्याची जी काही बाजू आहे त्यांनी पोलिसांना सांगावी आणि कायद्यानुसार याच्यावरती कारवाई होईल। सर, आता त्याला अनेक फोन कॉल्स येत आहेत, धमकीचे फोन कॉल्स येत आहेत, काय यावर? नाही बघा, शेवटी आरोपी जरी असला तरी सुद्धा पोलिसांनी त्याला जी नोटीस सर्व केलेली आहे ती नोटीस सर्व करत असताना अर्थातच कायद्यानुसार त्याला प्रोटेक्शन हे दिलं जाईल, परंतु शिवसैनिकांच्या भावना देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत। आज जे काही तिथे तोडफोड झाली, अर्थातच त्याचं समर्थन करायचा प्रश्न उद्भवत नाही, परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत। अशा पद्धतीने आमच्या नेत्यांवरती खालच्या पातळीवरती जाऊन जर का कोणी टीका करत असेल तर शिवसैनिक काय शांत बसू शकत नाही। दोष काय फक्त शिवसैनिकांना देऊन उपयोग नाही, परंतु आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। या महाराष्ट्रात आणि देशात काही भारतीय जनता पार्टीचे वाचाळवीळ कारण नसताना काही जणांना, विशेषतः मुस्लिम बांधवांना घर में घुस के मारेंगे शब्द वापरतात, मस्जिद में घुस के मारेंगे शब्द वापरतात। खरं तर तो दम त्यांच्यामध्ये नाहीये, नुसतेच वाचाळवीर येते। परंतु एकीकडे घर में घुस के बाटेंगे अशी सुद्धा पद्धत भारतीय जनता पार्टीने सुरू केली आहे। सौगाते मोदी, खैराते मोदी म्हणेल मी त्याला, सौगातपेक्षा खैरात आहे, कारण सौगात ही अतिशय पवित्र मनाने, स्वच्छ मनाने दिली जाते, यांचं मन स्वच्छ नाही आहे, त्यामुळे ही खैरात आहे खऱ्या अर्थानं। आणि म्हणून एकीकडे असं वागायचं आणि एकीकडे असं वागायचं, हा दुट्टप्पीपणा भारतीय जनता पार्टीचा आहे। हे बा, कुमार कामरा एक विडंबनकार आहे। तो जो बोलतोय तो काय खोटं बोलतोय का? तुम्ही शिंदेंचं घेऊन बसला, त्यांनी डायरेक्ट मोदीवर बोललेला आहे। काय भारतीय जनता पार्टीचं तोंड उघडलं होतं का कधी? शिंदेंचं तर त्यांनी नाव न घेता ही भारतीय जनता पार्टीचं तोंड उघडतंय। याच्यात मला असं वाटतं शिंदेपेक्षा, कामरापेक्षा भारतीय जनता पार्टी शिंदेची बदनामी जास्त करते। हे पहा, आपण राज्यघटनेवर चर्चा करत असताना या घटनेला विधिमंडळात विरोधी पक्षनेता हा आवश्यक आहे। एक जनतेची बाजू, सरकारच्या ज्या आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील
75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. कुणाच्या मध्ये धमक नाही, माझ्यावरती अटॅक होईल, परंतु रोहित पवार सारखा गुंडगिरी प्रवृत्तीचा माणूस, ज्याच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे गुंड त्याच्याकडे आहेत, त्याच्या पदरी काम करतायत, मुकामधले आरोपी असतील, अन्य हद्दपार आरोपी असतील, सगळ्यांना आश्रय हा देत असतो. आणि त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये सिरियसनेसपणा आहे. हा एक सहकारी आहे, हा शरद पवारांचा जवळचा कार्यकर्ता आहे. हा ह्या त्या सगळ्या प्रक्रियेतला एक भाग होता. हा मला 1-1.5 वर्षापूर्वी येऊन भेटला की रोहित पवार तुमच्या विरोधामध्ये असं षडयंत्र करतोय. पण मी काय म्हटलं, जाऊ दे, तो विषय त्यांचा असेल. आता जो सोलापूरमध्ये हल्ला झाला ते सगळं प्रकरण ह्याला माहित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती आम्ही जेव्हा शरद पवार तिथं कार्यक्रम हातामध्ये घेतला, त्या जयंतीमध्ये आम्ही त्यांना विरोध केला. तिथं ह्या सगळ्या पोरांना रोहित पवारांनी सांगितलं, तुम्ही तिथं जाऊन दंगा करा, सगळ्या भानगडी करा. आणि ह्या काय असा तसा नुसता फॅन नाही आहे, त्याच्या छातीवरती शरद पवाराचा गोंधन आहे, टॅटू आहे. म्हणजे हे घाणेरडं काम किती सुरू आहे. हे मला वर्षभरापूर्वी भेटले होते. पिंपरी चिंचवडला मी कार्यक्रमाला गेलतो, यांची माझ्या अगोदर ओळख पण नव्हती, परंतु हे माझ्याकडे आले की तुम्हाला धोका आहे, तुमच्या विरोधामध्ये रोहित पवार मोठं षडयंत्र रचतोय, सुप्रिया सुळे षडयंत्र रचतायत. माणूस फोडणारा त्याच्याही छातीवरती टॅटू आहे. आणि ह्यांचं प्लान धनगराची माणसं पुढे करा, म्हणजे गोपीचंद पडळकरला धनगराचा विरोध आहे. हा जो आता जो विषय वाग्यात चालला, हेच प्रकरण, अशी षडयंत्र ही लोक रचतायत. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्याकडे माझी विनंती आहे की या महादेव देवकातेंच्या बरोबर यांचं स्टेटमेंट घेऊन रोहित पवाराला, माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला 2021ला, त्या हल्ल्याचा, त्या घटनेचा फेर तपास करून रोहित पवाराला त्या घटनेमध्ये आरोपी केला पाहिजे. आज जे माझ्यावरती अटॅक करण्याचा जे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं, ती गोष्ट 100% खरी असणार. अशी जवळची मुलं ज्यांना तुम्ही पुढं करताय, ज्यांना तुम्ही गोपीचंदवरती अटॅक करा, त्याच्यावरती व्हिडिओ करा, त्याच्यावरती पोस्ट टाका. माझ्यावरती जेवढ्या पोस्ट टाकलेत तेवढ्या सगळ्या पोस्ट रोहित पवारांनी करायला सांगितलेत. हे अशा पद्धतीने व्हिडिओ करा, अशा पद्धतीने आरोप करा आणि जयंतीच्या कार्यक्रमात जाऊन दंगे करा. जिथं कुठं धनगर समाजाचा कार्यक्रम आहे तिथं जाऊन तुम्ही दंगे करा. ही तुमची वृत्ती. देवाभाऊनी हे काल खरं प्रकरण समोर आणलं, रेकॉर्डवरती आणलं, तोंड बंद झालं. म्हणून बोलायचं, यार काय बोलतोय, तुला तोंड आहे बोलायला? जो आजोबाचा विषय आहे तोच हा पुढे चालवतोय आणि या विषयामध्ये आम्ही शांत बसणार नाही. या विषयाला सातत्यानं आम्ही विरोध करू. म्हणून सरकारकडे 2 मागण्या आहेत. सातारच्या प्रकरणामध्ये या दोघांना सहआरोपी करा, तिघांना सहआरोपी करा, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा
आणि सोलापूरमध्ये माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा नीटपणे तपास करा, याचं स्टेटमेंट घ्या आणि रोहित पवाराला त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करा. कारण महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांना पाहिजे तसा तपास त्या प्रकरणाचा केलेला आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. लोकांचा टॅक्सचा पैसा आपण या अधिवेशनात खर्च करत असतो. या अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, मजदूर, गरीब, दलित, आदिवासी यांना न्याय देण्याचा प्रयत्न या सभागृहातून झाला पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा असते. आणि आपण काय केलं? औरंगजेब, हलाल झटका, कुणाल कामरा आणि आता वाग्या. म्हणजे रिॲक्शनरी पॉलिटिक्स का प्रॅक्टिकल पॉलिटिक्स? म्हणजे प्रतिकात्मक राजकारण का प्रातिनिधिक राजकारण? याचं काही तुलना करणार आहोत की नाही? आपण समाजाचे प्रतिनिधी म्हणून येतो समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी. तर आपण त्या समस्या सोडवू शकत नाही, आपण त्यांना उत्तरं देऊ शकत नाही, आपण निवडणुकीतली केलेली आश्वासनं पूर्ण करू शकत नाही. म्हणून त्याला इमोशनल आणि सेंटिमेंटल टच देऊन ते राजकारणात संपवून टाकायचं, हे काही महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे. तुम्ही औरंगजेबाची कबर खणा नाही तर ठेवा. कुणाल कामरा काय बोलला हे तुमचं तुम्ही बघा. पण महाराष्ट्राच्या कुठल्या समस्यांना उत्तर मिळालं? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं? ह्याच्यावर चर्चा नाही करायची. नॉन इश्यूला इश्यू करून इश्यू बाजूला करणं हा राजकारणातलं मोठं षडयंत्र असतं. आणि सरकार हे षडयंत्र रचून महाराष्ट्राला फसवण्याचा प्रयत्न करतंय आणि तेही अधिवेशनाच्या माध्यमातून. हे मोठं दुर्दैव आहे. संविधानावर चर्चा सुरू आहे, शेवटचा आठवडा आहे, विरोधी पक्षनेते. मी काल पण बोललो, कसल्या संविधानावर चर्चा करता हो? संविधानाची पानं आणि पानं टराटरा फाडलीत तुम्ही. संविधानाचा सन्मान करणारे एकही पाऊल या सभागृहात उचललं गेलं काय? आजही पक्ष फोडण्यासाठी नेते कार्यरत आहेत. कसलं संविधान आणि कुठल्या संविधानाचा सन्मान? निधीचा वापर करून पक्ष फोडण्याच्या प्रक्रियेला हात लागणार असेल तर निधी हा महाराष्ट्राच्या जनतेच्या टॅक्समधनं येतो, कोणाच्या खिशातनं येत नाही. आणि त्याचा वापर करून जर तुम्ही पक्ष फोडणार असाल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही. मागच्या 5 वर्ष आपण पक्षच फोडले, आताही पक्षच फोडणार. काय चालू आहे काय? 240 लोक आहेत विरोधी पक्ष, म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये अजून हाऊस भागली नाही काय? नरेंद्र मोदी आणि सौभाग्य मोदी सुरू केलेले रमजानी काय सौभाग्य मोदी चांगलंय. काही मानसिक बदल होणार असतील तर बरंच आहे. महाराष्ट्र देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच आहे. मतांसाठी केलं, कशासाठी केलं, पण मानसिक बदल घडणं गरजेचं आहे. मतांसाठी करा हरकत नाही, पण मुसलमान सुद्धा माणसं आहेत. मुसलमान सुद्धा जगण्याच्या लायकीचे आहेत आणि त्यांना जगू दिलं पाहिजे. एवढी जरी मानसिकता झाली तरी चांगलं आहे.